5. भगवान बुद्धांचे उत्तर. महाराजांच्या मनातील पित्याचा वात्सल्य भाव, विशेषतः त्यांनी माझ्यावर केलेली माया मी चांगल्या प्रकारे जाणतो. तरी देखील दुःखाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे याचा प्रत्यय आल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून जाणे मला भाग पडत आहे. प्रियजनांचा वियोग अनिवार्य नसता तर आपल्या आवडत्या नातलगांच्या सोबत राहण्याची इच्छा कोण करणार नाही? परंतु एकदा वियोग झाला तरीही तो पुन्हा होणारच आहे. म्हणूनच माझे पिता प्रेमळ असूनही मी त्यांना सोडून जात आहे. परंतु महाराजांच्या दुःखाला मी कारण आहे असे जे आपल्याला वाटते ते मला मान्य नाही. कारण झालेल्या या स्वप्नवत भेटीमुळे त्यांना वियोगाचे दुःख होत आहे. यासाठी याबाबत आपले मत निश्चित झाले पाहिजे. वियोगाची विविध स्वरूपे पाहिल्यावर तुम्हाला हे समजले पाहिजे की पुत्र किंवा नातलग हे दुःखाचे कारण नाही तर अज्ञान हेच दुःखाचे कारण आहे. वाटेत एकमेकांना भेटणारे प्रवासी पुढे विलग होतातच, त्याचप्रमाणे आज किंवा उद्या केव्हा ना केव्हा वियोग होणारच. तर कोणता शहाणा मनुष्य आपल्या प्रियजनांची ताटातूट झाली तर दुःख करीत बसेल? मग तो प्रियजन कितीही प्रिय का असो. माणूस स्वजनांना दुसऱ्या जगात सोडून जातो, तो या जगात येतो आणि त्यांना सोडून येथे आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे जातो. ही मानवजातीची कहाणी आहे. जे मुक्त आहेत त्यांना यांची काय खंत असणार? प्राणी मातेचा गर्भ सोडून जन्माला येतो त्या क्षणापासून मृत्यू त्याचा पाठलाग करीतच असतो. तर मग आपल्या स्नेहामुळे माझे अरण्यात जाणे अवेळी होत आहे असे तुम्ही का म्हणता? एखादी ऐहिक वस्तू साध्य करून घेताना वेळ अवेळ असेलही. काळ हा सर्व वस्तूंशी संलग्न असतो. काळ हा जगाला आपल्या विविध परिवर्तनात नेत असतो. परंतु जीवन हेच अस्थिर असल्यामुळे धर्माचे आचरण करण्यासाठी कुठलाही काळ अनुकूलच असतो. महाराजांनी आपले राज्य मला देण्याची इच्छा दर्शवावी हा पित्याचा शोभणारा उदात्त विचार आहे. परंतु माझ्याकरिता ती गोष्ट एखाद्या आजारी माणसाने हावरटपणाने अपत्यकारक अन्न स्वीकारण्याइतकेच अनुचित आहे. जो राज्याधिकार आभासमान आहे, जेथे चिंता आहे, द्वेष आहे, क्लांती आहे, जेथे राजसेवेच्या खातीर इतरांवर अन्याय उद्भवतो, तो प्रज्ञावंताने स्वीकारणे कसे उचित ठरेल? सोनेरी प्रासाद मला आगीने पेटल्यासारखा वाटतो. मिष्टान्न भोजन विष कालवल्यासारखे वाटते आणि कमलफुलांनी आच्छादलेली शय्या जणू पाण्यातील मगरींनी ग्रासल्यासारखी वाटते. 6. मंत्र्यांचे प्रत्युत्तर. भगवान बुद्धांच्या सद्गुणांना व ज्ञानाला अनुरूप असे निरीच्छ, तर्कशुद्ध व तृष्णाविमुक्त प्रवचन ऐकल्यानंतर मंत्र्याने उत्तर दिले. आपला हा निश्चय अतिउत्तम आहे आणि कोणत्याही प्रकारे तो अयोग्य नसला तरी यावेळी कालमानानुसार मात्र तो योग्य नाही. आपल्या पित्याला त्याच्या वृद्धापकाळी दुःखात लोटून त्याला अशा प्रकारे सोडून जाणे हे आपले कर्तव्य होऊ शकत नाही. आपले मन फार सूक्ष्मदर्शी निश्चित नाही. निदान ते धर्म, संपत्ती आणि काम यांच्या दृष्टीने तर सूक्ष्म नाहीच. कारण कोण्या अदृश्य अशा उद्दिष्टासाठी आपण दृश्य अशा उद्दिष्टाचा त्याग करीत आहात. दुसरे असे की काही जण पुनर्जन्म आहे असे मानतात. बाकीचे लोक पुनर्जन्म नाही असे आत्मविश्वासपूर्वक सांगतात. ज्या अर्थी ह्या प्रश्नाबाबत एवढी शंका आहे त्या अर्थी हाती आलेल्या भोगांचा उपभोग घेणे हेच योग्य. जर एखादा परलोक अस्तित्वात असेल तर त्यातही आपण त्याचा उपभोग घेऊ. पण जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात नसेल तर सर्व जगाला निश्चितपणे विनासायास मुक्ती मिळाली आहे. काही लोक पुनर्जन्मास मानतात परंतु ते मुक्तीची शक्यता मानित नाही. त्यांचे म्हणणे असे की अग्नी ज्याप्रमाणे स्वभावतःच उष्ण असतो आणि प्राणी प्रवाही असते त्याप्रमाणे जगाचा स्वभाव देखील संसरणशील असतो असे ते मानतात. काही लोक म्हणतात की सर्व वस्तू स्वाभाविक गुणधर्मातून उत्पन्न होतात, त्या चांगल्या असोत की वाईट असोत, सत असोत की असत असोत, आणि ज्या अर्थी हे सर्व जर स्वाभाविकपणेच उत्पन्न झाले त्या अर्थी आपले सर्व श्रम व्यर्थच होत. ज्या अर्थी इंद्रियाची क्रिया निश्चित असते आणि बाह्य वस्तूंचीही अनुकूलता किंवा प्रतिकूलता देखील निश्चित झालेली असते त्या अर्थी वृद्धापकाळ आणि दुःख यांच्याशी ज्या गोष्टी निगडीत झालेल्या आहेत त्यांना पृथक कसे करता येईल? त्या सर्व गोष्टी स्वाभाविकच नाहीत काय? पाण्यामुळे अग्नी विझतो आणि अग्नी पाण्याची वाफही करतो. ही निरनिराळी तत्वे एकजीव होतात तेव्हा ती या जगाची निर्मिती करतात.
गर्भाशयामध्येच हात, पाय, पोट, पाठ आणि डोके यांची रचना होते. हे स्वाभाविकरित्याच होते असे प्राज्ञजन म्हणतात. काट्यांचा अनुकुचितपणा कोण उत्पन्न करतो किंवा पशुपक्ष्यांचे निरनिराळे स्वभाव कोण बनवतो? हे सर्व स्वभावतःच उत्पन्न होते. त्यात इच्छेनुसार कोणतीही क्रिया घडत नाही. मग इच्छाशक्ती किंवा चेतना या नावाची वस्तू कशी असू शकेल? इतर काही जण म्हणतात की ईश्वर सृष्टी निर्माण करतो, तर मग आत्म्याने जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता काय आहे? जो जगाला गतिमान करतो तोच त्या गतीला विरोध करतो काय? काही लोक म्हणतात की जन्मास येणे आणि नाश पावणे या दोहोंचेही कारण आत्मा आहे, परंतु ते असे म्हणतात की जन्मास येणे हे विनासायास होते, पण मोक्षप्राप्ती मात्र प्रयासानेच लाभते. मनुष्य संतती निर्माण करून पूर्वजांचे ऋण फेडतो, तसेच विद्याजनाने ऋषींचे आणि यज्ञ करून देवांचे ऋण फेडतो. ह्या 3 ऋणांतून जो मुक्त होतो त्यालाच खरी मुक्ती मिळते. यास्तव सुज्ञांच्या मते जो या नियमक्रमानुसार प्रयत्न करतो त्यालाच मोक्षप्राप्ती होते, परंतु जे या नियमक्रमानुसार प्रयत्न करीत नाहीत त्यांचे श्रम व्यर्थ जातात. म्हणून तरुण पुरुषा, तुम्हाला जर मुक्तीचीच इच्छा असेल तर शास्त्रांच्या नियमांचा अवलंब करा. याप्रमाणे तुम्हालाही मुक्ती मिळेल आणि महाराजांच्याही दुःखाचा अंत होईल. आणि अरण्यातून स्वगृही पुनरागमन केल्यामुळे जीवनात निर्माण होणाऱ्या दोषाविषयी जी आशंका आहे त्याविषयी सांगायचे म्हणजे तुम्ही तो विचारच तूर्त सोडून द्यावा. प्राचीन काळी देखील काही जण अरण्यातून घरी परतले होते, जसे अंबरीश, द्रुमकेश, राम इत्यादी पुष्कळ उदाहरणे आहेत. 7. भगवान बुद्धांचा मनोनिग्रह. राजाचा जणू काय डोळा असलेल्या त्या मंत्र्याचे ते प्रेमळ व राजनिष्ठ उद्गार ऐकल्यावर त्या भगवान बुद्धांनी आपला निश्चय जरासुद्धा न डळमळू देता ठामपणे उत्तर दिले. त्यांचे उत्तर सुसंबद्ध होते. ते कंटाळवाणे किंवा उतावळेपणाचे नव्हते. आहे की नाही याचे आकलन कोण्या इतर प्रमाणाद्वारे नव्हे, तर तपस्या आणि साधनेद्वारे मीच सत्याला जाणले आहे. अज्ञेय व वादग्रस्त असा सिद्धांत आणि शेकडो पूर्वग्रहांनी युक्त असा कोणताही युक्तिवाद की ज्याचे डोके खाली पाय वर आहेत मी मान्य करू शकत नाही. मी अशा कोणत्याही सिद्धांतास स्वीकार करू शकत नाही ज्याकरिता शेकडो गोष्टींना स्वयंप्रमाण मानून चालावे लागते. कोणता सुज्ञ मनुष्य दुसऱ्याच्या श्रद्धेवर विसंबून राहील? मानवजात ही अंधारात आंधळ्याने दाखविलेल्या मार्गाने जाणाऱ्या आंधळ्याप्रमाणे झालेली आहे. परंतु जरी कोणी सत्य आणि असत्य यांच्याकडे विवेक दृष्टीने पाहत नसेल किंवा चांगल्या व वाईटांविषयी कोणाला संदेह असेल, तरी माणसाने आपले मन चांगल्या गोष्टीवरच केंद्रित करावे. सत्प्रवृत्तीच्या माणसाला काही व्यर्थ श्रम सुद्धा शेवटी कल्याणकारक ठरतात. परंतु ही पवित्र परंपरा अनिश्चित आहे हे पाहिल्यानंतरही विश्वसनीय व्यक्तींनी जे सांगितले तेच बरोबर होय हे लक्षात घ्या. आणि निर्दोषता आणि विश्वसनीयता हे लक्षात ठेवा. जो सर्वस्वी निर्दोष आहे तो सत्याची उडवाउडवी करणार नाही. आणि घरी परतण्याविषयी तुम्ही मला जे सांगितले त्याविषयी बोलावायचे म्हणजे तुम्ही दिलेली उदाहरणे देखील प्रमाण होऊ शकत नाहीत, कारण कर्तव्य ठरविताना ज्यांनी प्रतिज्ञाभंग केला आहे अशांची ही उदाहरणे प्रमाण म्हणून कशी धरता येतील? यास्तव सूर्यही कदाचित पृथ्वीवर पडेल किंवा हिमालय पर्वतही जरी आपले स्थान सोडील, तरी इंद्रिय सुखभोगासाठी संसारी मनुष्य बनून मी कधीही घरी परत जाणार नाही. मी भडकलेल्या अग्नीत प्रवेश करेन, परंतु माझे उद्दिष्ट साध्य केल्याविना मी घरी परत जाणार नाही. एवढे बोलून तथागत उठले आणि आपल्या दृढनिश्चयानुसार सर्वथा उपेक्षावान होऊन पुढे चालू लागले. त्यांचा अविचल निश्चय ऐकल्यानंतर दुःखाने भारावून विषण्ण नजरेने तो मंत्री आणि ब्राह्मण अश्रुयुक्त डोळ्यांनी हळूहळू कपिलवस्तूला परतले. राजपुत्राविषयीच्या प्रेमामुळे आणि राजावरील त्यांच्या भक्तीमुळे ते परत येताना पुन्हा पुन्हा थांबून मागे वळून पाहू लागले. आपल्याच तेजाने सूर्याप्रमाणे तडपणाऱ्या व कुणाच्याही हाती न गवसणाऱ्या त्या तथागताकडे ते पाहूही शकले नव्हते किंवा त्याच्यावरून दृष्टीही काढू शकत नव्हते. घरी परतण्यासाठी राजपुत्राचे मन वळवण्यात अयशस्वी झाल्यावर तो मंत्री आणि तो उपाध्याय अडखळत्या पावलांनी परत फिरले आणि एकमेकांना विचारू लागले, आपल्या प्रिय पुत्राला पाहण्यासाठी झुरत असलेल्या त्या राजाला आपण कसे तोंड दाखवावे.